नमस्ते. नमस्कार. तुम्ही अखंड भाजपचे नेते म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये तुमची ओळख आहे. होय. आता अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागली. प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपच्या उमेदवारांचं तुम्ही काम करताय. एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय, काय वाटतंय तुम्हाला? अतिशय सत्ताधाऱ्यांनी आज पातूर जे काय 5-50 वर्ष त्यांच्याकडं ग्रामपंचायतची सत्ता होती, परंतु त्या वार्डामध्ये आम्ही फिरत असताना अतिशय वाईट परिस्थिती त्या वार्डामध्ये आहे आणि आमच्या उमेदवाराला अतिशय वातावरण चांगलं आहे, लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे. त्याच्यामुळं लोक त्या वार्डामध्ये परिवर्तन 100% घडेल यामध्ये कुठलीही माझ्या मनामध्ये शंका नाही. आता विजन काय असणार आहे तुमच्या उमेदवाराचं? विजन काय आहे ते एकंदरीत आता तुम्ही गेले कित्येक दिवसापासून आम्ही पाहतोय 2 नंबर प्रभागामध्ये फिरताय, काय तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी आमदार राम सातपुते असतील किंवा पालकमंत्री जयभाऊ गोरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून तुमचं विजन काय असणार आहे पुढचं? विजन म्हणजे आज उमेदवारांचा प्रचार घरोघरी जाऊन पोचतात उमेदवार आणि उमेदवारांना लोकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची फळी अगदी मजबूत आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने त्या वार्डामध्ये जे काय लोकांच्या समस्या असतील ते जाणून घेऊन उमेदवार आणि सर्वच जण आम्हीसुद्धा लोकांच्या समस्या जाणून त्याचं निरसन करणं हे आमचं काम आहे. त्यामुळं आम्ही लोकांना जे काय आश्वासन असेल, रोडचं असेल, गटारेचं असेल, संडासाच्या व्यवस्था नाहीत बरोबर, आज आम्ही ह्या महात्मा थिएटरपाशी ऑफिस आहे त्या ठिकाणी आज म्हणते ती की 100 कोटी घालवलं, 50 कोटी घालवलं, संडास बाथरूमाला रस्त्याला घालवलं, आणलं हे ती काय आलाच त्याला पैसे ते ह्या 5 वर्षामध्येच राम सातपुते आमदार असताना त्यावेळेला आलं. देवेंद्र फडणवीसनीच ह्या तालुक्याला ह्यांनी मदत केल्यामुळं दिल्या. परंतु ह्याच्या पाठीमागं काय नाही, जिल्हा परिषदनं जिल्हा नियोजनमधनं एवढा मोठा निधी आणला आणि ग्रामपंचायत आशय खंडात पहिले म्हणले, परंतु काय नाही. आम्ही आज बघतोया रोडवरने गटारेचं पाणी रोडवरने वाहतं आहे. त्याच्यामुळं वाईट परिस्थिती त्या वार्डाची आहे. त्याच्यामुळं ह्याच्या वार्डामध्ये 100% परिवर्तन घडेल आणि त्या ठिकाणी सचिन शिंदे आणि नेहा कावळे हे 2 उमेदवार अतिशय चांगल्या मताने निवडून येतील असं माझा अंदाज आहे. आता या अकलूजचा एक इतिहास होता की या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोण उभा राहत नव्हतं किंवा जर विरोधात उभा राहिला तर त्याला थोडं काय दहशतीच्या विषय काय आता ह्या दहशतीच्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? खरी दहशत आहे का अकलूजमध्ये? काय वाटतं तुम्हाला? आता कित्येक वर्ष तुम्ही समाजकारण राजकारण करत आलात, काय वाटतं तुम्हाला? ज्या वेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेला एवढं काय 10-5 वर्षामुळे ह्या खरं दहशतीचं वातावरण वाढलं. ह्याच्या पाठीमागं उमेदवार कोणी उभा राहायला तयार नव्हता. आम्ही ग्रामपंचायतला उमेदवार कुठल्या वार्डात आहे तर कुठल्या वार्डात नाही आणि आता जी काय माणसं त्यांच्याबरोबर आहे ती म्हणजे शिवसेनेचे असतील ही असतील ते कुठल्या वार्डात उमेदवार उभा 4-2 वार्डात करायची, 4-2 वार्डात नसायचं. परंतु त्यावेळेला सुद्धा जी दहशत होती, मग दहशत कशी होती की माणूस आज आपल्याला इथं वागायचं आहे, इथं राहायचं आहे, त्याच्यामुळं माणूस त्यावेळेला दबकत होतं आणि विरोधात जायला नको म्हणत होतं. परंतु आज जे आहे का नाही, आज भारतीय जनता पार्टीचं केंद्रात राज्यात सरकार असल्यामुळं आणि काय लोकांना तडीपार केल्यामुळं आज ह्या ठिकाणी दहशतीचं इलेक्शनमध्ये वातावरण एवढं राहिलं नाही. परंतु भारतीय जनता पार्टीनं ह्या वेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा ही नगर परिषद झाली आणि पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लागणे ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं दहशत आहेच, परंतु लोक त्याला आता सध्या घाबरत नाहीत. राम सातपुतेच्या माध्यमातून लोकांच्या अंगामध्ये ऊर्जा आहे आणि रामभाऊ पाठीमागं आहे म्हणल्यावर लोक थोडं भ्यायचा विषय घेत नाहीत. दहशत असली तरी भारतीय जनता पार्टीनं इथली दहशत मोडून काढलेली आहे. ओके, धन्यवाद.